इश्क करो पार्टी हे नाव ऐकून तुम्हाला गंमत वाटेल, पण हे खरं आहे. इश्क करो पार्टी या नावानं देशात आणखी एक राजकीय पक्ष स्थापन झालाय. गमतीशीर नाव असलेली ही पार्टी माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी स्थापन केली आहे. एकीकडे देशभरात सध्या कॉक्रोच जनता पार्टीनं धुमाकूळ घातला असताना इश्क करो ही नवी पार्टी स्थापन झाली आहे. ही पार्टी स्थापन करणारे मार्कंडेय काटजू हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. कॉक्रोच पार्टी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला घेरत असताना इश्क करो पार्टीचा काय प्लॅन आहे? काटजू यांनी कॉक्रोच पार्टीला सोडा आणि इश्क करो पार्टीमध्ये या असं आवाहन का केलंय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. सरन्यायाधीशांनी देशातल्या तरुणांची तुलना झुरळाशी केली आणि कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. लाखो तरुणांनी या पार्टीला प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर कॉक्रोच जनता पार्टी रस्त्यावर आंदोलन करतेय. हे सगळं होत असताना आणखी एका नव्या पार्टीचा जन्म झालाय. ही पार्टी आहे इश्क करो पार्टी. माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी ही पार्टी सुरू केली आहे. कॉक्रोच पार्टीला सोडा आणि आमच्या पार्टीत या असं काटजूंनी म्हटलंय. इतकंच काय तर काटजू यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना आपल्या पार्टीत सहभागी होण्याचं जाहीर निमंत्रण दिलंय. पण इश्क करो पार्टी सुरू करण्याचं कारण काय? याबाबत मार्कंडेय काटजू यांनी काय म्हटलंय पाहूया. नव्या पक्षात युद्ध द्वेषाला थारा नसेल, प्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी पक्षाची स्थापना केली आहे. ज्या लोकांना इश्क करो पार्टीत सहभागी व्हायचं आहे त्यांचा मी संरक्षक असेल. त्यासाठी तुम्ही ishkakoropparty@gmail.com वर संपर्क करू शकता, अशी पोस्ट काटजूंनी केली आहे. काटजूंच्या मते देशातली गरिबी, कुपोषण, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता यासारख्या गंभीर समस्या केवळ जनतेच्या एकजुटीनंच दूर होऊ शकतात. नव्या पक्षाच्या माध्यमातून या प्रश्नांवर प्रभावीपणे काम केलं जाईल असा विश्वास काटजूंनी व्यक्त केला. त्याचवेळी काटजू यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपकेंना मूर्ख म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. ते काय म्हणालेत आणि त्यावर दिपकेंनी काय प्रत्युत्तर दिले ते पाहणार आहोत. पण आधी पाहूया मार्कंडेय काटजू कोण आहेत. मार्कंडेय काटजू हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं 1946 साली झाला. त्यांनी इलाहाबाद विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यात ते मेरिट लिस्टमध्ये अव्वल आले होते. काटजू हे 1991 मध्ये इलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश बनले. विशेष म्हणजे काटजू हे 3 उच्च न्यायालयांचे चीफ जस्टिस होते. त्यानंतर 2006 ते 2011 या काळात ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. मार्कंडेय काटजू हे त्यांच्या बेधडक मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारतातले 90% लोक मूर्ख असल्याचं विधान केलं होतं, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. तसंच भारतात लोक जातीच्या आधारावर मतदान करतात. एकेकाळी कुख्यात डाकू असणारी फुल सुद्धा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचते, हे त्याचं उदाहरण आहे, असं वक्तव्य करूनही त्यांनी खळबळ उडवून दिली होती. याशिवाय एकदा त्यांनी मरणाची इच्छा व्यक्त केली होती, तशी पोस्ट केली होती. यात त्यांनी म्हटलं की मला मरायचंय, माझं काम पूर्ण झालंय, आता मला विश्रांतीची गरज आहे, अशी पोस्ट करत त्यांनी चर्चेला तोंड फोडलं होतं. दरम्यान काटजू यांनी तरुणांना कॉक्रोच जनता पार्टी सोडून इश्क करो पार्टीत सामील होण्याचं आवाहन केलं. तसंच कॉक्रोच जनता पार्टीला परदेशातून निधी पुरवला जात असल्याचा आरोपही काटजू यांनी केला. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया समोर आली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत या नव्या पक्षाबाबत प्रतिक्रिया देताना दिपके म्हणाले, भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आणि त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीतरी नवीन पक्ष स्थापन केला यामध्ये चर्चेचा किंवा वादाचा विषय नाहीये, असं दिपकेंनी म्हटलं. दरम्यान सोशल मीडियावरच्या स्पष्ट वक्तेपणा आणि व्यंगात्मक पोस्टसाठी ओळखले जाणारे मार्कंडेय काटजू यांनी इश्क करो पार्टीची घोषणा केली आहे. त्यासाठी स्वतंत्र इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज सुरू केलंय. पक्षाची अधिकृत वेबसाईट देखील तयार आहे. पण कॉक्रोच जनता पार्टी आणि इश्क करो पार्टीची तुलना केली तर इंस्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टीला अवघ्या काही तासात मिलियन फॉलोअर्स मिळाले होते, तर इश्क करो पार्टीला अवघे 137 लोक फॉलो करतात. ट्विटरवर देखील इश्क करो पार्टी कॉक्रोच पार्टीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. प्रतिसाद थंड असला तरी इश्क करो पार्टीची सोशल मीडियावर चर्चा तर होतीये. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.